चला तर आजच्या आपल्या या मोठ्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला फक्त जागरण गोंधळाचं ह्याची भाजी जी असते ना तर तेच बघायला मिळणार आहे. आम्ही रात्री पण ती भाजी आणली होती तर सकाळी सगळ्यांनीच ती भाजी खाल्ली श्लोकच्या बाबानं आणि एकदम भारी ती भाजी असती. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असं मला तर वाटतं बरं का. कोणाला एखादी गोष्ट आवडते तर त्याचं भरपूर कौतुक तो माणूस करत असतो किंवा ती व्यक्ती करत असते. आणि आता आपल्याला ती गोष्ट भरपूर आवडते तर त्याचं कौतुक तर आपल्याकडनं भरपूर झालंच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला ती आमटी भरपूर आवडती आणि सकाळी पण मी ती आमटी मस्तपैकी खाल्ली. तर ही सगळं काय तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आजचा म्हणसाल तू काय फक्त आमटीचं सांगत बसती का आम्हाला. पण आज ना आपल्या डाळिंबीला मोठ्या डाळिंबीच्या बागेला ड्रिप पण टाकली तर ते पण तुम्हाला दाखवते. रात्रीच्या कार्यक्रमातली आमटी गरम करायला ठेवली. वास येतो का सुगंध? नाही येत. नाही येत कस काय? अरे मला यायला लागलाय, तुम्हाला कसं येणार? आमचं नाक कोणले ती सर्दीमुळे तुम्हाला येत नसेल. सुगंध तर सुटला एकदम भारी. बाबाला सकाळी सकाळी जायचंय मग त्यांना अगोदर द्यायला लागली गरम करून. तुम्हाला येतो का वास? होय. कुसरून हाणायचं कुसरून. रात्री पण एकदम भारी. रात्री काय घ्यायला जमलं नाही त्याच्यामुळे तिथं लई गर्दी होती मग काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही एक पण. म्हणून म्हणलं आता डायरेक्ट आमटी तरी दाखवावी. सकाळी सकाळी काय जेवायला लागली पण विचारत नाही आम्हाला. रोज तर चहा सोबत मी काय ना काय खातच असते हे तर तुम्हाला माहितीच आहे बघा. पण ह्या आमटी गरम करायला ठेवली होती तर ह्या आमटीचा सुगंध एवढा भारी सुटला ना, एकदम भारी सुगंध सुटलाय आमटीचा. त्याच्यामुळे मला काय राहवलं नाही म्हणून म्हणलं आज चहा प्यायला नको, डायरेक्ट जेवणच करूया. अशी जागरणातली किंवा अशी एकदम आमटी केलेली असती ना, अशी भाजी केलेली तर ती मला ना भरपूर आवडती. आणि त्यातल्या त्या ताजीपेक्षा शिळी तर एकदम मला आवडती जास्त. आणि तिथं रात्री पण जेवायला गेलो होतो आम्ही पण असं काला करून मस्त पैकी फुलका. मला काय तिथं खायला येत नाही त्याच्यामुळं घरी आमटी मी म्हणले तुम्हाला आमचं ताट आहे ना द्यायचं तर ती घट आलेला असतो तर त्याच्यामधली आमटी. बटाचं काय नाही मटण नसतं तर चालतंय पण आमटी एकदम भारी असते त्याच्यामुळे मला इथे आवडते आमटी. त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी जेवायला बसली. पुरीला वगैरे ताट वाढून ठेवले कधीपासून ये नाही. सासूबाईंनी मस्त पैकी गरम गरम भाकरी तर बाजरीच्या बनवून ठेवलेल्या सकाळी सकाळीच. आणि एवढा सगळा पसारा पण आहे पण दम काय निघन आहे म्हणून म्हणलं अगोदर जेवण करून घ्यावं आणि मग दुसऱ्या कामाला लागावं. तर या सकाळ सकाळ माझ्यासोबत जेवायला. अजून मला भरपूर काम आहे. तिकडे ड्रिप टाकायला आले त्याचं ड्रिप टाकायला सुद्धा मी म्हणलं होतं तुम्हाला काल तिकडं पण मला बघायचं जाऊन. तर चला पटकन आता जेवण करते अगोदर. काय खातोय रे? किंडर जॉय. शर्ट लयच भारी दिसतोय रे तुला. आपण घेतलेला छान आहे. हिरो दिसायला लागला की. आज बुधवार असल्यामुळे विदाउट कपडे घातले ती का? चल तिकडं ड्रिप करायला चालू आहे ना आपल्या रानात, तिकडनं बघून येणार आहे ना तू? हो. ती कागद टाकून दे आणि ये मग जाऊन या तिकडनं. हात दुखी एकदम भारी दिसायला लागलाय बरं का शर्ट तुला. व मॅडम अजून पारुशा त्या कपडे घेऊन बसले ते हातात. आंघोळ करायचे अजून त्यांना. लूज आहे काय जरा ती निघतंय काय? काजी लूज आहे जरा ती मोठी झाली त्याची. ड्रिप टाकायला चालू आहे आता. आजी इथं का बसली? हा डबल ड्रिप.
आता आपली डाळिंबीची झाडं ना बऱ्यापैकी मोठी झालेली आहे ती बघा. त्याच्यामुळं ह्या मोठ्या झाडांना एका झाडाला 2 ड्रीपच्या लाईनी अशी ड्रीप टाकली आणि प्रत्येक झाडाला असं छोटी बटणं बसवलेली आहे ती, जेणेकरून व्यवस्थित पाणी पडल. आणि 2 लाईनी बटणं बसवायच्या झालेल्या त्या, पण अजून 2 लाईनी मात्र बटणं अजून 2-3 लाईनी शिल्लक आहेत त्या. तर ते काम अजून आम्हाला करायचं आहे. पण आत्ताशी काय झालं होतं माहिती आहे का घरातलं काम तर सगळं झालं होतं आत्ता. आणि आता घरातलं काम झालं आहे म्हटल्यावर म्हणलं ऊन पण भरपूर पडायला लागले, उन्हाळ्याची चाहूल जाणवायला लागली आत्तापासूनच. मग म्हणलं होतं की याची बटणं लावून घेऊया आपण. पण खुरमुंडी जागरणाच्या दुसऱ्या दिवशीची जी खुरमुंडी असते ते कुणाकोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करा मला नक्कीच. तर ती खायला आत्ता आम्हाला आमंत्रण आलं आहे, तर तिकडंच आता आम्ही निघालो आहे बघा. आता बघूया जेवण करून आल्यावर परत याची बटणं बसवायची अजून आम्हाला. तर म्हणलं तुम्हाला अगोदर दाखवावं की आपल्या ह्या मोठ्या डाळिंबीला ड्रीप टाकलेली आहे. अजून छोट्या डाळिंबीला ड्रीप टाकायची बाकी आहे, पण त्याला खत घातल्यावर ड्रीप टाकायचे, त्याच्यामुळं टाकलेली नाही अजून. तर आता या डाळिंबीची तर टाकून झाली आहे बघा. काय अगं मम्मी झालं का नाही? माझंच विचार झालं का नाही? कुठं आहे ते? तुझं झालंय का बघ. माझं काय व्हायचंय? शाळेत जायचंय तुम्हाला. मर्डीचं उरकून झालं का? चल ही घाल डब्याच्या पिशवीत. ठेव ती. आणि आता सकाळी खाल्लेलं जिरलंय म्हणून म्हणलं आता जाऊया खुरमुंडी खायला. तर आम्ही निघालोय आता जेवायला. आणि आजच्यासाठी एवढंच, कोणतीच रेसिपी नाही किंवा काहीच नाही शूट केलेलं. तर फक्त काल मला जागरण गोंधळातलं पण घ्यायचं होतं, मी तुम्हाला म्हटलं याच्या अगोदर पण तिथं काय मला शूटच घ्यायला आलं नाही. कारण शूट घेण्यासारखं म्हणजे एवढं काय व्यवस्थित मला तिथं वाटलं नाही. त्याच्यामुळं तरी पण थोडंफार मी घेतलेलं आहे, तर ते तर याच्यामध्ये दाखवलंच. तर चला मग आता जातो आम्ही जेवण करायला.